ऐन पेरणीच्या तोंडावर लातूर कृषी विभागाने रात्री मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर बघितलं तर लातूरच्या रेणापूर या ठिकाणी मोठा जो आहे तो बोगस खताचा साठा जो आहे तो कृषी विभागाने जप्त केल्याचं पाहायला मिळतंय। मोठी कारवाई म्हणावं लागेल। ऐन पेरणीच्या तोंडावर ही कृषी विभागाची कारवाई आहे। धाडसत्र जे आहे त्या कृषी विभागाचं लातूर जिल्ह्यात पाहायला मिळतंय। लातूरच्या रेणापूर या ठिकाणी अवैध खताचा साठा जो आहे तो कृषी विभागाच्या या पथकाने पकडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात हा जो साठा आहे तो एका गोडाऊनमध्ये करण्यात आला होता आणि या अधिकाऱ्यांनी हा जो साठा आहे तो साठा पकडण्यात आला। मला सांगा कुठल्या व्हरायटीचा हा खात आहे आणि काय कारवाई केली आहे? हे सॉफ्टफीड इंडिया रिपॅक्टेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं 2020 आहे। हे लायसन्समध्ये काही समावेश नाही, त्यामुळे ह्याची पुढे जप्तीची कारवाई करून पुढे कारवाई करत आहोत आम्ही असं। तर म्हणजे पेरणीच्या तोंडावर ही धक्कादायक बाब म्हणावं लागेल। शेतकऱ्यांच्या माती बोगस खत मारण्याचा प्रयत्न होता का? शेतकऱ्यांच्या मते आता तपासणी केल्यानंतर याच्यातून आढळून की हा एकदम याच्यामध्ये न्यूट्रिएंट घटक कोणते आहेत हे याच्यानंतरच कळेल। परंतु सध्या तरी ह्या कंपनीला कोणत्याही प्रकारचं या पॅकेटचं किंवा या गोण्यांचं लायसन्स नाही। एकूणच पाहिलं तर सदर कंपनीला कुठल्याही प्रकारचं लायसन खत विक्रीचं नाही, मात्र ही कंपनी सर्रासपणे बोगस पद्धतीने खत विक्री करते आणि अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी साठा करण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कृषी विभागाची ही कारवाई चालत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। रात्री उशिरा या कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकत बोगस पद्धतीचा खात जो आहे तो आता कुठेतरी पकडला आहे आणि त्याच्यावर कारवाई जी आहे ते आता कृषी विभागाच्या पथकाकडून होते आहे। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर।